वारीचा जो एक्सपिरियन्स आहे हा माझा पहिला एक्सपिरियन्स आहे यावर्षी. आणि खरं तर लोकांकडे बघताना, लोकांचा जो अनुभव टिपताना मला जो आनंद होतो, तो मी शब्दामध्ये असं सांगू नाही शकत. ते मी माझ्या फोटोजमधून दाखवण्याचा प्रयत्न करतो. सध्या सगळीकडे वारीचं वातावरण सुरू आहे. आषाढी वारीसाठी सगळेजण वारकरी पुण्यात दाखल झालेत आणि अ, ही जी सगळी माध्यमं आहेत, त्या माध्यमांवर आपण इतकी छान छान दृश्य बघतो आणि ती दृश्य बघून आपण स्वतः त्या ठिकाणी आहोत किंवा ही वारी जी आहे ती आपल्याला मोबाईलच्या माध्यमातून, टी व्हीच्या माध्यमातून अनुभवायला मिळते. मात्र यामागे जे कोणी असतात, तर ते असतात ते फोटोग्राफर किंवा ते जे व्हिडिओग्राफर्स. तर त्यांच्या मनात वारी करताना नेमकी काय भावना असते हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्यासोबत अजय गांगुर्डे आहेत, जे स्वतः डॉक्युमेंटरी फोटोग्राफर आहेत. त्यांनी खूप साऱ्या डॉक्युमेंटरी शूट केलेल्या आहेत आणि आत्ता सध्या ते पुणे टाइम्स मिररसोबत व्हिडिओ जर्नलिस्ट म्हणून काम करतात. वारीमध्ये इतके इतके म्हणजे इतके सुंदर आणि प्रचंड म्हणजे एखादा जर तुम्ही फोटो बघितला तर त्या फोटोमधून तुम्हाला 100 शब्द एक फोटो बोलतो असं म्हणतात. तर तशा प्रकारचे फोटोज त्यांनी घेतलेले आहेत आणि या सगळ्याबाबत त्यांना काय वाटतं आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. खरं मला वाटतं अशी मुलाखत कोणी घेतली नसेल. दरवेळी रिपोर्टर्स हे करतात आणि जे हे असतात व्हिडिओ जर्नलिस्ट असतात, तर ते कॅमेरामागून हे सगळं दाखवण्याचा प्रयत्न करतात. मात्र खरं तर यांच्यामुळेच आमची जी बातमी असते तर त्याला महत्त्व येतं. आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. अजय, तुम्ही जे फोटोग्राफी करता त्याच्याबद्दल थोडं सांगा. काय एकूणच अनुभव होता, कशी वारी कव्हर करता? तर सुरुवात अशी झाली, मी जवळ-जवळ 10वी नंतर या फील्डमध्ये येण्याचा प्रयत्न केला. आधी खूप ठिकाणी मी असिस्टंट म्हणून काम केलं, लाईटमॅन म्हणून काम केलं. त्याच्यानंतर मी बरेचसे डॉक्युमेंटरीज वगैरे शूट करत आलोय या आत्तापर्यंत. बट वारीचा जो एक्सपिरियन्स आहे, हा माझा पहिला एक्सपिरियन्स आहे यावर्षी. आणि खरं तर लोकांकडे बघताना, लोकांचा जो अनुभव टिपताना मला जो आनंद होतो, तो मी शब्दामध्ये असं सांगू नाही शकत. ते मी माझ्या फोटोजमधून दाखवण्याचा प्रयत्न करतो. बरेचदा असं होतं, की काही फोटोज मिळत नाही, काही फोटोज मिळतात. बऱ्याचदा असं होतं, की खूप गोष्टी स्ट्रगल करत-करत इकडे-तिकडे फिरावं लागतं, उन्हाचं फिरावं लागतं, पाण्यात जावं लागतं. म्हणजे असे खूप सारे अनुभव असतात, की जे फक्त आम्ही आमच्या मनापर्यंत ठेवतो. पण आमचे जे फोटोज असतात, ते माध्यमांमध्ये जातात, पेपरमध्ये छापून येतात वगैरे, वगैरे. पण तो जो आनंद आहे, तो आनंद आम्ही शब्दांमध्ये नाही सांगू शकत. आता आपण बघितले जेवढे पण फोटो काढलेत त्याच्यामध्ये प्रत्येकच फोटो सुंदर आहे. पण त्यापैकी मी जे बघितलेले फोटो आहेत त्यापैकी मला आवडलेला फोटो म्हणजे जे अश्व असतात समोर माऊलींच्या पाठीच्या पुढे, तर त्या एका तो एक फोटो होता ज्यामध्ये त्या अश्वाच्या इथे कपाळावर माऊलींचा हे होतं, फोटो होता आणि त्या फोटोच्या पाया पडतानाचा फोटो होता. तो फोटो म्हणजे ते असं सगळं व्हिज्युअलाइज करून फोटो घेतलेला, की म्हणजे कसं व्हिज्युअलाइज करून फोटो घेतात, की फोटो घेऊन मग त्याच्या मागची ही सगळी स्टोरी क्रिएट? असं नाही म्हणता येणार, की फोटो बघून आपण व्हिज्युअलाइज करतो. इट्स ऑल अबाउट डॉक्युमेंटिंग द प्रोसेस. जे काही घडतंय, ते त्या क्षणी फ्रीज करणं. आणि तू त्या फोटोबद्दल बोलते, मी त्याची तुला एक छोटीशी स्टोरी सांगतो. पालखी जेव्हा येत होती संचेती हॉस्पिटलच्या समोरून, तेव्हा मी वर चढलेलो होतो. दगडांवरती उभं राहून फोटोज घेत होतो. ते कव्हर झाल्यानंतर मी बघितलं लांबून की अश्व येतंय. तर मी पळत-पळत गेलो खाली. जवळ गेलो आणि मला कळत नव्हतं की मी काय करतोय. बट मला एवढंच होतं माझ्या मनात की मला चांगला फोटो काढायचा आहे. ज्या फोटोमध्ये खूप साऱ्या भावना असतील, जे वारकरी लोकं येतात, त्यांचा जो मनातला जे भाव असतात, आता तू तू बघितला तो फोटो. मला जास्त बोलता येत नाही. मी फोटोमधूनच बोलतो तर आणखी बरेच फोटो होते. प्रत्येक फोटो मागचं असं काही ना काहीतरी हे असतं. म्हणजे जसं तू म्हणालास, की जेव्हा तो अश्व पुढे येत होता, तेव्हा खूप अंतरावर असतानाच तू असं हे केलेलं, की तो असा फोटो टिपायचा. आणखी वारी आणि तू असं काय नातं आहे? काय सांगता येईल? वारी आणि माझं असं नातं म्हणता नाही येणार. मी बरेचसे महाराष्ट्रामध्ये घडणारे जे सण वगैरे आहेत,
मी याच्या आधी कोल्हापूरला जो येल्लो फेस्टिवल म्हणतात, लोक सगळेजण येल्लो फेस्टिवल म्हणतात, पण ते बाळूमामांची यात्रा असती, ती यात्रा कव्हर करायला गेलो होतो. जवळजवळ त्या यात्रेला कव्हर करून मला जवळजवळ आता 5 ते 6 वर्ष झाले. पण मी आज जरी ते फोटो बघितले ना, तर मला असं वाटतं मी कालच तो फोटो काढलाय. ह्याच गोष्टीसाठी मी फोटोग्राफी करतो, की आपण येणारी जी भविष्यात येणारी जी पिढी आहे, ते जे डॉक्युमेंट केलेले फोटो आहेत, ते जेव्हा लोक बघतील, पुढची भविष्याची पिढी, त्यांना एक प्रेरणा मिळेल किंवा त्यांना एक कळेल की नेमकं आपल्या महाराष्ट्रामध्ये घडतं काय, किंवा लोकांना प्रेरणा मिळेल, पण हे फोटोग्राफी किंवा या क्षेत्रात येण्यामागची तुझी प्रेरणा काय? माझी प्रेरणा, मी असं सांगेल की माझे जे मामा आहेत ते फिल्म डिरेक्टर आहेत, ॲनिमेशन डिरेक्टर आहे. त्यांचा मी मूवी बघितला होता. त्यांच्या मूवीमध्ये मी जी शेवटची फ्रेम असते, ज्याच्यामध्ये नाव वगैरे येतात, त्याच्यामध्ये मी माझ्या मामाचं नाव वाचलं होतं. आणि मी तेव्हा होतो जवळजवळ 8th स्टँडर्डमध्ये, आणि मी तेव्हा ते नाव बघितलं होतं मामाचं. तर मला आनंद झाला होता आणि मी तेव्हाच ठरवलं होतं की मला या क्षेत्रात यायचं आहे, डिरेक्शनमध्ये जायचं होतं. पण तो प्रवास जास्तच खडतर होता, म्हणून मी सोपा पर्याय निवडला. आणि त्याच्यानंतर मी ठरवलं की माझं पण एखाद्या दिवशी ना नाव असं मोठ्या 70 mm स्क्रीनवरती येईल, की डिरेक्टेड बाय अजय गांगुर्डे. आणि त्याच्यानंतर मग आमच्या स्कूलमध्ये ना टीचर लोक स्टुडंट्सला विचारायचे की तुम्हाला मोठं होऊन काय करायचंय, तुम्हाला मोठं होऊन काय करायचंय. तर मला जेव्हा तो प्रश्न विचारला गेला होता, तेव्हा मी त्याचं उत्तर दिलं होतं की मला ॲनिमेशन डिरेक्टर व्हायचंय. ॲनिमेशन डिरेक्टर व्हायचं. मी असं बोलताच माझ्यावरती सगळ्या स्कूलचे जे माझ्या बरोबरीचे जे विद्यार्थी होते ते हसत होते की हा काय बोलतोय. नॉर्मली युजली सगळेजण बोलतात मला डॉक्टर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय, मला पोलीस व्हायचंय, टीचर व्हायचंय. पण माझं काहीतरी वेगळं होतं. आणि मला खरं तर असं वाटतं की मी त्या दिवशी जे बोललो होतो माझ्या टीचरला की मला फिल्म डिरेक्टर व्हायचं किंवा मला फिल्मच्या क्षेत्रात यायचंय, ते माझं मॅनिफेस्टेशन होतं. आणि म्हणूनच मी आज तुझ्या शेजारी बसलोय. नक्की असे वेगळे वेगळे अनुभव आहेत. त्याने पण त्याचे सगळे जे काही अनुभव आहेत तर ते सांगितलेले आहेत. प्रत्येकाच्या अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात आणि जसं आपण बघितलं त्यांचं असं म्हणणं आहे की 8वीत असताना जेव्हा शिक्षकांनी विचारलं तेव्हा त्याने सांगितलेलं आणि तेच तो पुढे करतो. असे बरेच कमी लोक असतात जे आपल्या शाळेत असताना त्यांची जी आवड असते ती पूर्ण करू शकतात किंवा तिथपर्यंत पोहोचू शकतात. क्षेत्र कुठलंही असू देत, पण त्या क्षेत्रामध्ये टॉपला पोहोचायचं असतं. हे सगळ्यांचं ध्येय असतं आणि ते करणं गरजेचं असतं. थँक्यू. Yes.